महोदय, खरं तर चर्चा खूप मोठी झाली. हे होतं काय त्याचं कारण शोधलं पाहिजे. ते का होतं? कारण आपला जरब नाही आहे. जरब का नाही आहे? तर कायद्यामध्ये पाहिजे तशी तरतूद नाही आहे. आपण काय कारवाई करतो जेव्हा 15% खाटा ते हॉस्पिटल देत नाही, भाई 15% खाटा देत नाही, तर कारवाई काय करतो आपण? जास्तीत जास्त आपण हॉस्पिटल बंद करू शकत नाही. बंद केलं तर बाकीच्या पेशंटचा प्रॉब्लेम आहे. कारवाईमध्ये कायद्यातच ताकद नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्यात ताकद नाही आली आणि म्हणून हॉस्पिटल सगळे बिलकुल मन करोसो कारभार सुरू आहे. तुम्ही फोन केल्यावर ऐकत नाही. पुण्यातल्या घटना आपण ऐकल्या. आमदाराच्या पीएच्या पत्नीचं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे. मग असं असताना कायद्यामध्ये काही बदल करावं लागेल. ते बदल केल्याशिवाय हे माझं काय म्हणणं आहे, कसं आहे, जंगलात वाघ गेला तर आपल्या सर्वांना घाम फुटतं, बकरी गेल्यावर घुमत नाही. आपण आता बकरी झालो आहे. आपल्या कायद्यात ताकदच नाही आहे. काही कायदे बदलणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक समिती तयार करा. कारण कसं आहे, सभापती महोदय, तुमच्या आमच्याला होणारी व्यवस्था वेगळी आहे देशामध्ये. जो गरीब आहे त्याची आरोग्याची व्यवस्था वेगळी होतं, श्रीमंताची वेगळी होतं, त्याच्यापेक्षा गब्बर श्रीमंताची परदेशात होतं. पण तुम्हाला आम्हाला निवडून देणारा वर्ग हा फार गरीब वर्ग आहे आणि तोच पायदळी तुडवल्या जात असेल आणि आम्ही इथं फक्त चर्चा करून प्रश्न हे डॅशबोर्ड करतो, ते समिती तयार करतोय. आखरी काही केलं तरी जरब जर नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून तो जरब निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काही नवीन कायद्याची व्यवस्था करणार का? याचं उत्तर दिलं पाहिजे.